जय शिवराय मित्रांनो, शाश्वत फार्म या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आजचा व्हिडिओ मित्रांनो आपला अनुभव तुमचे चॅनल आपल्या या सदरामधला व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओसाठी आपल्याला जो फार्म मिळालेला आहे नाशिक अंबड येथील आशियाना गोट फार्म आणि गोट फार्मचे मालक आहेत आपले रोशन दातीर सर। त्यांनी हा व्हिडिओ करून आपल्याला पाठवलेला आहे आणि अतिशय सुंदर फार्म आहे आणि सरांनी व्हिडिओ सुद्धा अतिशय सुंदर बनवलेला आहे। पूर्णपणे त्यांच्या फार्मची माहिती दिलेली आहे, त्यांच्या जनावरांच्या बद्दल सांगितलेलं आहे, त्यांचं चारा नियोजन काय आहे, त्यांनी अगदी फील्डवर नेऊन चारा दाखवलेला आहे आणि त्यांचा आतापर्यंत शेळीपालनातले अनुभवही सांगितलेले आहेत। आणि मित्रांनो मी माझ्या आजपर्यंत ह्याच्यातला बघितलेला दुमजली असा हा पहिलाच शेड आहे। दुमजली शेड असतात पण खालच्या बाजूला पण शेळी पालन, वरच्या बाजूला पण शेळी पालन, असं मी आज सरांच्या इथे पहिल्यांदाच बघतोय आणि फार छान पद्धतीने त्यांनी तो फार्म बनवलेला आहे। तुम्हाला सुद्धा हा फार्म नक्कीच आवडेल। सरांचा व्हिडिओ सुद्धा फार छान पद्धतीने त्यांनी बनवला आहे, तो सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल। त्यामुळे मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की न चुकता हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। छोटासा व्हिडिओ आहे पण खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, छान माहिती मिळणार आहे। तर मित्रांनो चला पाहूया सरांचा व्हिडिओ। मित्रांनो आज आपण आपल्या लाडक्या शाश्वत फार्म्स या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आपण शूट करत आहोत शाश्वत फार्मसाठी आज अंबड येथे, अंबड नाशिकमध्ये इथे आशियाना गोट फार्म म्हणून फार्म आहे। मी स्वतः त्या फार्मचा ओनर आहे रोशन दातीर। शाश्वत फार्मसाठी सरांची माझं बोलणं झालं, त्यानुसार आपण एक व्हिडिओ बनवत आहोत, आपल्या फार्मची जस्ट टूर करत आहोत। चला तर मग आज जाऊया, बघूया कसा आहे फार्म। अशा प्रकारे हा आपला 2 मजली फार्म आहे। खालीवर बघू शकता इथे 4 गव्हाणी ठेवल्यात खाली आणि जशी गरज असेल तशी गव्हाणी वाढवता येतात। इथे जवळजवळ हा 30 बाय 70 स्क्वेअर फीटमध्ये बांधलेला फार्म आहे हा। चला तर आपल्या बकऱ्या तुम्हाला दाखवतो कशा आहेत, काय आहेत, बाकी पुढचं नियोजन कसं असतं ते दाखवतो। आता सकाळचीच वेळ आहे, सकाळी वाजलेत 8:45 वाजलेत। बकऱ्यांचा खाली चारा टाकलेला आहे आणि बकऱ्यांचा खाली यायची वेळ आहे। यात सर्व प्रकारचे जाती, त्यामध्ये तुम्हाला गावठीपासून तर मेवाती, पंजाबी, सोजत, हैदराबादीचे क्रॉस पण आहेत। हे बघा, हे जे लांब कानावाले आहेत हे हैदराबादी। हा कोटाचा आता नवीनच बोकड घेतला होता, तो खच्ची केलेला आहे आता। हे बघा, ही फार्मची सर्वात जुनी बकरी आहेत। हे बघा, या सर्व बकऱ्या आहेत। सध्याची 50 ते 60 बकऱ्या आहेत सध्याला शेडवरती। बरेच जण विचारता खालीवर बांधण्याचे कारण काय किंवा आणखी काही कारण असतात। तर खालीवर बांधण्याचं कारण असं की जेव्हा आपण ट्रेडिंग करतो किंवा बाहेरचा जेव्हा माल आणतो तो आपण आपल्या घरच्या बकऱ्यांमध्ये एक सोबत मिक्स नाही करू शकत, जेणेकरून यांचा आजार त्यांना लागू नये म्हणून। आणि आपण इथे वरती पत्रे लावलेत आणि 2 मजले, पहिले आपण वरती जाऊन या, मग खालचं तुम्हाला थोडक्यात सांगतो। हे बघा, इथे सर्व चाऱ्याचा स्टॉक केलेला आहे। चाऱ्यामध्ये काय काय खाऊ घालतो आपल्याला तेही थोडक्यात सांगेन। हे बघा, हे आपण वरती आलोत आता। ही वरती पण भरपूर जागा आहे। बकऱ्या रात्रीच्या वेळी किंवा दुपारच्या वेळेत वरती असतात आराम करण्यासाठी। लेंडी आपोआप खाली जाते। पिल्लांसाठी वेगळं कंपार्टमेंट ठेवलेलं इकडे आपण 3 कंपार्टमेंट वेगळे केलेले, जेणेकरून पिल्लांच्या साईजनुसार, वयानुसार आपण त्यांना डिवाईड करू शकतो। किंवा जनलेली बकरी पण असेल तीही आपण सेपरेट करून ठेवतो। असं पाण्याचं नियोजनही वरती नळ लावलं आहे, या ठिकाणी नळ आहे, म्हणजे पाणी पण वरचीवरच येतं। दमायचं काम कमी जितकं होईल तितका आपण प्रयत्न केलेला आहे या शेडमध्ये। तुम्हाला चारा दाखवतो, कोणकोणता चारा आपण देतोय बकऱ्यांना सध्याला। सद्यस्थितीत आपण चारा जो खाऊ घालतोय त्याचं एक थोडक्यात माहिती देतो। सध्या बघा, यात भुईमुगाचा पाला दिसेल तुम्हाला, हा वाळलेलं गोपिकेशनचं गवत आहे। जेवढं तुम्ही स्वस्तात जेवढं बकऱ्यांना आपण पाळू शकू तेवढा आपला नफा वाढणार आहे। बघा, याच्यात आपण तूर भुसा ठेवलेला आहे, हे सगळं तूर भुसा आहे। हा अख्खा तूर भुसा आहे, म्हणजे छिलका नाही नुसता, हा अख्खा तूर भुसा आहे। आपण बकऱ्याच पाळतो, ब्रिडिंगचं काम आहे, त्यामुळे आपल्याला एकदमच कॉन्सन्ट्रेट फीड पाहिजे अशातला भाग नाही, पण आपण जेवढं शक्य होईल तेवढं चांगल्यातलं चांगलंच खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो। या बघा, यात आपल्याला सोयाबीनचा भुसाच्या गोण्या दिसत असतील, हा पण अख्खा सोयाबीन भुसा आहे। बाकी यामध्ये तुरीचं भुसाची ह्या ज्या मोठ्या गोण्या आहेत त्या तुरीचा भुसा आहे, सोयाबीन भुसा आहे। परत एक वेगळा प्रकार म्हटलं तर एक वाल भुसा आहे, हा आपण मुरबाडवरनं मागवलेला आहे। हा छिलका आहे आणि मिक्स पण आहेत यामध्ये, काही चिलक्याच्या गोण्या काही, पण मग हा खायला एक नंबर। पण मग कसं आहे, जनावरांना सवय नसते बकऱ्यांना, तर त्यामुळे ते जुलाब लागण्याचे चान्सेस असते, त्यामुळे ते थोड्या प्रमाणात आपण देऊ शकतो, असं आहे। बाकी मग आपलं भाताचं तणस वगैरे पण आहे त्यामध्ये, अशा सर्व गोष्टी आहेत चाऱ्यामध्ये। बाकी आपण हिरव्यामध्ये दशरथ घास वगैरे तेही एकदा जस्ट आपण दाखवतो। आणि आणखी एक आपण 2 मजली बांधण्याचं कारण असं की ट्रेडिंगचा माल असतो खाली, नवीन माल आल्यानंतर तकलीफ होते। सध्या पावसाळी दिवस असल्यामुळे आपण नवीन तर काही मागवत नाही आहे, पण मग हे बघा, जी लेंडी वरनं खाली पडते ती जाते इकडे
आणि खाली जेव्हा पडते तिथे इकडनं आपले सफाई कर्मचारी तुम्हाला दिसत असतील. आपले सफाई कर्मचारी हे बरोबर पायाने लुटून त्या खाली नेतात. साधारण एवढ्या शेडसाठी आपण 10 कोंबड्या ठेवतो मॅक्झिमम, म्हणजे घाणही जास्त होत नाही कोंबड्यांची पण, आणि बकऱ्यांची घाण खाली लोटण्यास ते मदत करतात. अशा पद्धतीने आपण दुहेरी उपयोग करू शकतोय. इथेही तुम्हाला लेड्या दिसू शकतात. या पूर्ण कोंबड्या खाली पसरवून देतात, मग खाली पाडतात. म्हणजे आपलं लेबर चार्जही कमी होतो आणि 2 महिने 3 महिन्यातनं मग ते आपण ते उचलून बाहेर फेकतो. बाकी मग आणलेला चारा, गोपीकिशन असेल गवत किंवा दशरथ घास असेल, तोही आपण कुट्टी करूनच टाकतो. त्यासाठी मग इकडे कुट्टी मशीन ठेवलेलं आहे. साधारण 7 ते 8 वर्षांपासून आपण फार्म चालवत आहोत. एकदा बकऱ्यांची क्वालिटी दाखवून तुम्हाला मग दशरथ घास आहे आपल्याकडे किंवा लसूण घास आहे तोही एकदा दाखवून देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही जेवढा खर्च वाचवाल तेवढं तुम्ही नफ्यात जाणार. तर सध्याला आपण जे खात आहेत बकऱ्या तुम्ही बघू शकाल, हा आहे मार्केटमधनं आणलेला पाला आहे. तुमच्या जर जवळपास कुठे जर मार्केट असेल तर तुम्ही तो पाला आणूनही उपयोग करू शकता त्याचा. ही सर्व क्वालिटी आहेत. क्वालिटी मी तोंडाने नाही म्हणणार, तुम्हाला जसं वाटेल तसं नक्कीच कमेंट करा. हे आता घरचं निघालेला रिझल्ट आहे. म्हणजे आपण सुरुवातीच्या बकऱ्या होत्या 5-6 बकऱ्या होत्या, सॉरी साधारण 8 ते 9 बकऱ्या होत्या. त्यापासून हे जेवढेही दिसत आहे हे सगळे घरचे पिल्ले आहे. हे सगळे घरचे पिल्ले आहे. म्हणजे या ज्या मोठ्या बकऱ्या ज्या पण दिसतात ना ते सर्व घरचं पिल्ले आहे. बाहेर ना क्वचितच मी बकरी वाढवत असतोय. असं सर्व कामकाज चालतंय. चाऱ्याचे नियोजन तुम्ही जर विचाराल तर वरती आपण बघितलं की सोयाबीन भुसा किंवा जे काय आहेत तूर भुसा, वाल भुसा, त्या व्यतिरिक्तही आपण आपल्या बांधाला शेवरीचे झाडं, बाकी स्मार्ट नेपियर वगैरे लावलेलं आहे. आणि या शेतामध्ये लसूण घास असतो आपला, जसं आपण ज्याला मेथी घास म्हणतो. पण आता पावसाळ्यामध्ये सडला त्यामुळे आता एक झेंडूचं पीक आपण सुका चारा स्टॉक केला, त्यामुळे तोपर्यंत एक झेंडूचं पीकही होऊन जाईल आणि मग पुढे आपल्याला त्यात लसूण घास लावता येईल बुवा असं. बाकी रेड नेपियर म्हणा, स्मार्ट नेपियर, सुपर नेपियर, सर्वच प्रकारचे गवत आहेत आपल्याकडे. हे बघा आता यात तुम्हाला दशरथ घास दिसत असेल. बाकी तिकडे पुढे जर बघाल तर पुढे तुम्हाला गोपीकिशन दिसत असेल. हे इकडे स्मार्ट नेपियर आहे. असं गवताचं सर्व नियोजन आहे. आणि नाशिकमध्ये पाऊस भरपूर असतोय, त्यामुळे आपण जेवढा सुका स्टॉक जेवढा केला तेवढा चांगलाच असतोय असं. हा एक आपल्या फार्मचा बाहेरचा व्ह्यूही देतो. तुम्ही कराल तितकं चांगलंच आहे. आणि जसं ज्याच्याकडे आमदनी असेल तशा पद्धतीने शेड मारलं तरी काही हरकत नाही. असंच शेड मारा अशातला काही भाग नाही आहे. पण तुम्ही जेवढं आजारावरती किंवा खर्चावरती जेवढं नियंत्रण आणाल तेवढा तुमचा फार्म सक्सेसमध्ये जाणार, याची मी शाश्वती देतो. सर्वात पहिले आपल्याला आजार टॅकल करता आले पाहिजे. म्हणजे सुरुवातीलाच एखादा आजार वाढू नये यासाठी आपण काय करतो यावरती सर्वात जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे. एखादा आजार जर कधी आपल्या हाताबाहेर गेला तर त्या आजाराचा ऱ्हास होऊन, आणि बकरी कसं आहे काचेचं भांडं आहे, तुम्ही जेवढं जपाल तेवढं चांगलं आहे. कारण ते 1-2 दिवस आजार जर पुढे गेला तर ते बकरी वाचवणं अवघड जातं. तर त्यासाठी आपल्याला सर्व नियोजनबद्ध करणं, व्हॅक्सिनेशन, लस देणं, वर्षभरातल्या ज्या काही लस आहेत PPR, HSBQ, TT, ET झालं, या सर्व महत्त्वाच्या लसी या दिल्या गेल्या पाहिजे, वेळेत दिल्या गेल्या पाहिजे. म्हणजे पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर आपण FMD वगैरे केलंच पाहिजे. त्याच्याने जे होणारे पुढचे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला टाळू शकतात बुवा. ह्या सर्व गोष्टी आहे. आणि चल बाकी काय अडचण असल्यास नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी आपल्याला पुढेही नक्कीच सपोर्ट करेन. आणि आपले सर तर आहेतच. सर्वांना जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा. बाकी शाश्वत फार्म्सला या यूट्यूब चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. तर मग मित्रांनो, कसा वाटला दाती सरांचा व्हिडिओ, त्यांचा फार्म कसा वाटला, त्यांनी दिलेली माहिती कशी वाटली, त्यांचा आजपर्यंतचा अनुभव त्यांनी सांगितलेला तो कसा वाटला, नक्की आपल्याला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आपल्या चॅनलला. आणि असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतील ते पाहत राहा मित्रांनो. आवडत असेल तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका. आणि आता माझ्या इतर जे शेळी पालक आहेत मित्र, जे अजूनही आपल्याला विचार करत आहेत मी माझ्या फार्मचा व्हिडिओ बनवून पाठवू का नको, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकण्यासाठी मी तयार बसलो मित्रांनो. फक्त आता तुम्ही धाडस करण्याची गरज आहे. जसं दातीर सरांनी केलेलं आहे तसं तुम्हीही करू शकता. तुमच्या फार्मचा एखादा छानसा व्हिडिओ करून मला पाठवू शकता. आपण तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट करू. मी मागे म्हटल्याप्रमाणे त्याचे तिघांनाही फायदे आहेत. तुम्हाला
तुम्हाला फायदा आहे की तुमचा फार्म एखाद्या युट्यूब चॅनलवर येत आहे, त्या माध्यमातून तुमच्या फार्मला प्रसिद्धी मिळत आहे, तुमचे अनुभव तुम्ही सांगू शकताय. दुसरा फायदा मला आहे की मी फार लांब ठिकाणी दरवेळेला जाऊ शकत नाही. माझा फार्म आहे स्वतःचा, माझ्या शेळ्या आहेत, मला त्यांची कामं पाहत फार लांब फिरणं शक्य होत नाही मित्रांनो. त्यामुळे मला दूरचा प्रवास न करता सुद्धा आमचा व्हिडिओ माझ्यापर्यंत येत आहे. आणि सर्वात मोठा फायदा आपल्या प्रेक्षकांचा आहे, जे युट्यूबचे आपले प्रेक्षक आहेत, जे शेळी पालनामध्ये नवीन येत आहेत, नवीन काहीतरी शेळी पालन सुरू करायचं असे जे आपले लोक आहेत, त्यांना वेगवेगळ्या फार्मवाल्यांचे अनुभव ऐकायला मिळतील. प्रत्येक वेळेला प्रत्येकालाच सगळ्या फार्मवर जाता येत नाही, किंवा आपले फार्म सगळ्यांना माहीत पण नसतात, की जेणेकरून ते लोक आपल्या इथे येतील आणि आपले अनुभव आपण त्यांना सांगू शकू. तर हे एक सुंदर असं माध्यम आहे युट्यूब चॅनल. त्याच्या माध्यमातून माझा असा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त जे फार्म आहेत आता सध्या सुरू आहेत, भले ते कितीही छोटे असतील, किती कमी जनावर असतील, विषय तो नाही आहे मित्रांनो. बरेच लोक लाजतात माझं फार्म लहान आहे किंवा मी अगदी साध्या पद्धतीनं फार्म केलाय, तो कसा व्हिडिओ टाकू. मी तर म्हणतो साध्या पद्धतीनं फार्म केला असेल तर पहिला द्या मित्रांनो. कमी खर्चात जर तुमचं साधा फार्म छान नियोजन असेल तर त्याच्या एवढा छान अनुभव नवीन लोकांना मिळणार नाही आहे. त्यामुळे जे आता सध्या शेळी पालन करत असलेले आपले मित्र, त्यांना एकच विनंती करतो की मित्रांनो धाडसी व्हा. आपण आपलं मार्केटिंग करायला कमी पडतो. शेतकऱ्याचा हाच प्रॉब्लेम आहे, पशुपालक असो शेतकरी असो, हाच प्रॉब्लेम आहे की आपण आपला माल विकू शकत नाहीये. मी आता इथे माल विक्री करण्यासंदर्भात बोलत नाही, पण कुठेतरी धाडसी व्हायला पाहिजे, कुठेतरी प्रेझेंट झालं पाहिजे आपण. हे प्लॅटफॉर्म आपल्याला मिळत आहे युट्यूब चॅनलचं. ह्या चॅनलवर आणि ह्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही स्वतःला प्रेझेंट करू शकत असाल तर त्याच्यापेक्षा काय चांगलं आहे. त्यामुळे माझं तुम्हाला एकच विनंती आहे, धाडस करा, मला व्हिडिओ पाठवा. आता बरेच लोकांनी मला व्हिडिओ पाठवलेत, पण त्यात काहीतरी त्रुटी असतात, मग मी त्यांना त्या दुरुस्त करायला सांगतो. किंवा काय, बरेच लोक मोबाईल उभा ठेवून व्हिडिओ करतात, ज्यांना मी सांगितलं आडवा मोबाईल न करा, मग तसं सांगितलं की ते बरेचदा परत पाठवत नाहीत मला व्हिडिओ. संकोच वाटत असेल किंवा आणि काही अडचण असतील, मित्रांनो कोणतेही संकोच ठेवू नका, कोणतेही भीती बाळगू नका. आपला व्हिडिओ करण्यासंदर्भात व्हिडिओ करा, पाठवा. नवीन शेळी पालकांना आपले अनुभव कळू देत मित्रांनो. तुम्ही तुमचं फार्म एका प्लॅटफॉर्मला प्रेझेंट करत आहात, ही तर चांगलीच गोष्ट आहे. प्लस तुम्ही तुमचे अनुभव लोकांना देत आहात. नवीन लोकांना जर अनुभव मिळत असेल त्याच्यापेक्षा काय चांगला आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की न घाबरता, न कोणताही संकोच ठेवता व्हिडिओ करा, मला पाठवा. आपल्या चॅनलवर मी ते व्हिडिओ टाकतो व्यवस्थित एडिट करून, आणि एक छानसा आपलं एक हाय जी आपण हातात घेतलेली मोहीम आहे ती आपण पार पाडू मित्रांनो. तुमचं सहकार्य त्याच्यात मला अपेक्षित आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला सुद्धा आपल्या फार्मचा असा व्हिडिओ करायचा असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर, आता मी इथं स्क्रीनवर देत आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवर मला तुमचा व्हिडिओ पाठवा. फक्त मोबाईल आडवा पकडून तुमचा व्हिडिओ करा, उभ्या मोबाईलने व्हिडिओ करून पाठवू नका, कारण तो व्हिडिओ व्यवस्थित युट्यूबवर मला टाकता येत नाही. आणि काही शंका असतील तर ह्या विषयावर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तो व्हिडिओ पहा, त्याच्यातून तुम्हाला नीट कळेल की कशा पद्धतीने व्हिडिओ पाठवायचा आहे. आणि न घाबरता मला आपले व्हिडिओ पाठवा मित्रांनो. अशाच पद्धतीनं तुमच्याही फार्मचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतील याची खात्री मी देतो तुम्हाला. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.